नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, 19 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा. मार्च मधील अवकाळीच्या नुकसानपोटी 164 कोटी मदत मंजूर. राज्यातील 19 जिल्ह्यात मार्च 2026 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेत पिकाच्या नुकसानीपोटी 164 कोटी निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मी हर्षदा तुमचं स्वागत करते आणि आपण आज आपल्या शेतीविषयक बातमी बघणार आहोत की आपल्याला म्हणजे जवळपास 19 जिल्ह्यांना म्हणजे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे की मार्च मध्ये जो अवकाळी मुळे नुकसान झालं तर त्याच्यासाठी 164 कोटींची मदत ही मंजूर झालेली आहे. काय आहे अपडेट, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राज्यातील विविध जिल्ह्यात मार्च 2026 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी 164 कोटी 83,44,000 रुपये इतका निधी वितरित करण्यात शासनाने मंजुरी दिलेली आहे. हो, तुम्ही जे ऐकताय तर ही बातमी खरी आहे की 164 कोटी 83,44,000 रुपये इतका निधी वितरित करण्यात शासनाने मंजुरी दिलेली. तर ही मदत 19 जिल्ह्यांतील 1,67,595 बाधित शेतकऱ्यांना मिळणार आहे. हा निधी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित केला जाणार आहे. याबाबत शासन निर्णय सोमवार दिनांक 18 मे जारी करण्यात आला. मार्च महिन्यात झालेल्या पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, द्राक्ष, केळी, आंबा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या अवकाळी पावसामुळे पुणे, नागपूर, कोकण, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक विभागातील 93,847 हेक्टर क्षेत्र बाधित झालं होतं. पुणे आणि नाशिक विभागात नुकसानीचे प्रमाण सर्वात अधिक होते. येथील विभागीय आयुक्तांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी निधी मागणीचे प्रस्ताव एप्रिल-मे महिन्यात सादर केले होते. त्यानुसार शासनाने पुढील कार्यवाही करत निधी मंजूर केलेला आहे. फेब्रुवारी मधील नुकसानीची ही मदत मंजूर. तसेच नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेत पिकांच्या नुकसानीसाठीचा शेतकऱ्यांना मदत म्हणून 1,53,52,000 रुपये इतका निधी मंजूर केलेला आहे. नागपूर विभागातील बाधित शेतकऱ्यांची संख्या 2,294 इतकी आहे. तर अवकाळी पावसाने 1,340 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाले होते. यासाठी बाधित शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आलेली आहे. तर आणि अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात राज्य आपत्ती निधीतून विहित दराने मदत केली जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलंय की शेतकऱ्यांना दिलासा मिळालेलाच आहे, कारण की 19 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळालेला आहे. तर आपण याच्यामध्ये बघितलंय की कोणत्या कोणत्या भागांमध्ये आपल्याला निधी हा मिळणार आहे. त्यांनी आपल्याला त्या भागांची नावही सांगितली, कारण पुणे, नागपूर, कोकण, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक विभाग, त्याचबरोबर नागपूर विभाग, तर बऱ्याचशा गडचिरोली, भंडारा या ठिकाणच्या जिल्ह्यांना आपल्याला नुकसान भरपाई ही मिळू शकते आणि आपल्याला याची जी अपेक्षा होती, जो आधार होता तो आपल्याला नक्कीच मिळू शकतो आणि सरकारचा हा निर्णय चांगल्या प्रतीने आपल्याला बघायला मिळालेला आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर शेतीविषयक अपडेट, बाजारभाव विषयी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.